तर जिल्हा परिषद निवडणुकांचं अखेर आता बिगुल वाजलेलं आहे आणि 5 फेब्रुवारीला त्या संदर्भात मतदान होणार असून 7 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे। पाहूयात पुढची एक महत्त्वाची बातमी। पुण्यामध्ये बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सूचक इशारा दिला। जोपर्यंत अजित पवार आणि एकनाथ शिंदे आपल्याच वरिष्ठांकडे जातात तोपर्यंत आपली काहीच हरकत नाही, मात्र त्यांनी फक्त आपल्याच वरिष्ठांकडे जावं, ते भलतीकडेच गेले तर मग विचार करावा लागेल, असे सूचक संकेतही फडणवीसांनी दिले। सातत्याने दिल्लीला का जातात? म्हणजे तुमचं ते बघा, ते दिल्लीला गेल्यानंतर जोपर्यंत वरिष्ठ म्हणून आमच्याच नेत्यांना भेटतायत तोपर्यंत ते किती वेळा गेले तरी चालतील। त्यांना गरज असली तर विमान देखील मी उपलब्ध करून देईल, तिकीटे काढून देईल, म्हणजे तसं ते माझ्यापेक्षा सक्षम आहेत, पण गरज पडली तर तेही काढून देईन मी। जोपर्यंत आमच्याच वरिष्ठांना भेटतात तोपर्यंत मी आनंदी आहे।